नमस्कार. कधी विचार केलाय का की ज्या नद्या देशादेशांमधून वाहतात त्या फक्त पाणीच नाही तर सोबत संबंधही घेऊन वाहतात. कधी त्या मैत्रीचा पूल बांधतात तर कधी संघर्षाची खोल दरी निर्माण करतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबावर आपलं आणि आपल्या शेजारी देशांचं भवितव्य अवलंबून आहे. आज आपण भारताच्या जलमुत्सद्देगिरीच्या याच गुंतागुंतीच्या जगात शिरणार आहोत आणि पाहणार आहोत की भारत आपल्या शेजारी देशांसोबत पाण्याच्या या नाजूक प्रश्नावर कसा मार्ग काढतो. चला ह्या चर्चेची सुरुवातच करूया एका अशा विधानाने ज्याने संपूर्ण उपखंडात जणू एक वादळच आणलं होतं. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. या एका वाक्याने पाण्याच्या मुद्द्याला थेट मुत्सद्देगिरीचे केंद्रस्थानी आणलं आणि हे स्पष्ट केलं की हा विषय किती गंभीर आणि संवेदनशील असू शकतो. आणि हा तणाव लगेचच आपल्या समोर उभा राहतो. जरा कल्पना करा की तुमच्या घराला पाणीपुरवठा करणारी जी मुख्य पाण्याची टाकी आहे तिची चावी जर तुमच्या शेजाऱ्याच्या हातात असेल तर काय होईल. थोडीशी तशीच परिस्थिती भारताची होऊ शकते. चीन, जो ब्रह्मपुत्रा नदीच्या उगमावर आहे, तिथे जगातील सर्वात मोठं धरण बांधायची योजना करतोय. जर हे प्रत्यक्षात आलं तर भारताच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा काय आणि किती परिणाम होईल हा एक खूप मोठा सामरिक चिंतेचा विषय आहे. चला तर मग आता आपल्या पहिल्या केस स्टडीकडे वळूया. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले तणावपूर्ण संबंध तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण एक असा करार आहे जो अनेक दशकं उलटून गेली तरी या दोन देशांमधलं पाणी वाटप नियंत्रित करतोय. तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार. चला पाहूया तो नेमका कसा काम करतो आणि आज अचानक तो इतका चर्चेत का आला आहे. ही स्लाइड आपल्याला या कराराची संपूर्ण कहाणीच सांगते. 1960 मध्ये जेव्हा यावर सही झाली तो एक ऐतिहासिक क्षण होता. या करारानं भारत-पाक संबंधांमधली अनेक वादळं पाहिली आणि पचवली आहेत. पण 2016 मधलं ते विधान आणि त्यानंतर 2023 मध्ये जेव्हा भारताने इतिहासात पहिल्यांदाच या करारात बदल करण्याची नोटीस दिली तेव्हा 60 वर्षांहून अधिक जुन्या या नात्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या कराराची जी रचना आहे ना ती खरंच खूप रंजक आहे. जसं इथे दिसते, सिंधू नदी प्रणालीची 2 भागांमध्ये एकदम स्पष्ट विभागणी झाली. पूर्वेकडच्या 3 नद्या रावी, बियास आणि सतलज यांचं पाणी पूर्णपणे भारताच्या नियंत्रणाखाली आलं, तर पश्चिमेकडच्या नद्या सिंधू, झेलम आणि चिनाब यांचं पाणी पाकिस्तानला मिळालं. अर्थात भारताला या पश्चिमेकडच्या नद्यांवर वीज निर्मितीसारख्या गोष्टींसाठी काही मर्यादित अधिकार मिळाले, पण अट ही होती की पाण्याचा प्रवाह थांबवता येणार नाही. कुठल्याही कराराची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा वाद निर्माण होतात. आणि या करारात वाद सोडवण्यासाठी एक 3-स्तरीय सिस्टम बनवली आहे. पहिला टप्पा आहे स्थायी सिंधू आयोग, जिथे दोन्ही देशांचे प्रतिनिधी बसून चर्चा करतात. जर तिथे गोष्ट नाही बनली तर मग जागतिक बँकेने नेमलेला एक तटस्थ तज्ज्ञ मध्यस्थी करतो. आणि इथे जर तोडगा निघाला नाही तर मग प्रकरण जातं स्थायी लवाद न्यायालयात, जो की अंतिम उपाय मानला जातो. आता पश्चिमेकडून आपण थेट पूर्वेकडे जाऊया. इथेही पाण्याच्या नाती तितकीच गुंतागुंतीची आहेत. कुठे यशाच्या कथा आहेत तर कुठे अनेक वर्षांपासून न सुटलेले प्रश्न आहेत. चला बांगलादेश आणि नेपाळसोबत भारताचे पाण्याचे संबंध कसे आहेत यावर एक नजर टाकूया. 54. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 54. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तब्बल 54 नद्या वाहतात. हा एकच आकडा आपल्याला सांगतो की हे दोन्ही देश पाण्याबाबतीत एकमेकांवर किती आणि कसे अवलंबून आहेत. आणि जेव्हा इतक्या जीवनरेखा सामायिक असतात तेव्हा सहकार्य आणि संवाद याशिवाय दुसरा कुठला मार्गच उरत नाही. ही स्लाइड आपल्याला एकाच नाण्याच्या 2 बाजू दाखवते. बघा, एकीकडे आहे 1996चा गंगा पाणी करार, ज्याला एक मोठं यश मानलं जातं. या करारामुळे फरक्का बंधाऱ्याशी संबंधित अनेक वर्षांच्या समस्या सुटल्या. पण दुसरीकडे आहे तिस्ती नदीच्या पाण्याचा प्रश्न, ज्याचं वाटप पश्चिम बंगालच्या विरोधामुळे 2011 पासून रखडलेलं आहे. हेच उदाहरण दाखवतं की जलमुत्सद्देगिरीत यश आणि अपयश कसे हातात हात घालून चालतात. नेपाळसोबत भारताचं पाण्याचं नातं खूप जुनं आहे. सारदा, कोसी, गंडक यांसारख्या करारांमधून दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला आहे. 1996चा महाकाली करार तर एक खूप मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. पण अनेकदा होतं काय की राजकीय इच्छाशक्ती कमी पडते, एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि मग या प्रकल्पांना प्रत्यक्षात यायला वर्षानुवर्ष लागतात आणि यामुळे दोन्ही देशांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. आता एका अशा भागीदारीचं उदाहरण पाहूया जे खऱ्या अर्थाने एक आदर्श मॉडेल आहे. भूतानसोबत भारताचं नातं हे परस्पर फायद्यावर आधारित पाणी आणि ऊर्जा सहकार्याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे संघर्ष नाहीये तर सहकार्याची एक अनोखी आणि यशस्वी कहाणी आहे. हे एकच चित्र आहे ना, ती सगळी कहाणी सांगून जातं.
जरा विचार करा, भूतान जे काही निर्यात करतो त्यापैकी तब्बल 63% वाटा फक्त जलविद्युतचा आहे. आणि ही वीज ती कुणाला विकतात? तर भारताला. यावरूनच स्पष्ट होतं की भारताच्या मदतीनं उभा राहिलेला हा जलविद्युत उद्योग भूतानच्या अर्थव्यवस्थेचा अक्षरशः कणा आहे. ही एक अशी विन विन पार्टनरशिप आहे जिने दोन्ही देशांना समृद्ध केलंय. आणि ही भागीदारी किती मोठी आणि महत्त्वाकांक्षी आहे हे या आकड्यांवरून आपल्या लक्षात येतं. 2020 पर्यंत जलविद्युत उत्पादन क्षमता 5,000 मेगावॅटवरून थेट दुप्पट म्हणजे 10,000 मेगावॅट करण्याचं एक मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं. हे आकडे दोन्ही देशांमधला दृढ विश्वास आणि दीर्घकालीन वचनबद्धता दाखवतात. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. या प्रदेशातल्या दोन मोठ्या शक्ती भारत आणि चीन पाण्याच्या प्रश्नाकडे नेमकं कसं पाहतात? त्यांच्या पद्धतींमध्ये, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये काही फरक आहे का? चला, भारताच्या मुत्सद्दी दृष्टिकोनाची तुलना चीनच्या अधिक आक्रमक धोरणाशी करून बघूया. चीनची रणनीती समजून घेण्यासाठी आपल्याला हायड्रो हेगेमनी म्हणजे जलवर्चस्व ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. हा शब्द जरी मोठा वाटत असला तर याचा अर्थ खूप सोपा आहे. म्हणजे काय तर जो देश नदीच्या उगमाशी बसला आहे तो आपल्या ताकदीच्या जोरावर खालच्या देशांवर आपल्या अटी लादतो. पाणी कोणाला, कधी आणि किती मिळेल हे तोच ठरवतो. मेकॉंग नदीवर चीनचं जे वर्तन आहे ते याचं उत्तम उदाहरण आहे. आणि हा तक्ता हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. इथे दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातील फरक अगदी स्पष्ट दिसतोय. भारत करार आणि द्विपक्षीय चर्चेवर विश्वास ठेवतो. आपण सिंधू, गंगा आणि महाकाली करारांमध्ये हेच पाहिलं. या उलट चीन आंतरराष्ट्रीय नियमांची फारशी पर्वा करत नाही आणि आपल्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेऊन एकतर्फी निर्णय घेतो. तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. जसजसं पाण्याची गरज वाढत जाईल तसतसा त्यावरचा संघर्षही तीव्र होत जाणार. अशावेळी संवाद आणि करारांवर आधारित मुत्सद्दीगिरीचं हे धरण भविष्यातल्या जलयुद्धांना रोखण्यासाठी खरंच पुरेसं मजबूत ठरेल का? की आपल्याला यापेक्षाही अधिक कणखर धोरणाची गरज भासणार आहे? यावर विचार करणं आज खूप गरजेचं आहे.